तत्वानुसंधान. तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 321. 321 पेजवर खालून 5वी ओळ मध्येच आहे. अब तिसरे वर्तमान प्रतिबंध का निरूपण करे है. 3 प्रतिबंध सांगितले होते. ठीक आहे. कोण कोण? भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध. तत्वज्ञान होण्याकरिता हे 3 प्रतिबंध आहेत. आणखीन याच्या अतिरिक्त की ज्यांचं निरूपण अगोदर झालेलं आहे, प्रमाण संभावना विपरीत भावना, त्या तर आहेच, पण त्याहून वेगळे हे 3 प्रतिबंध भूत, भावी आणि वर्तमान. त्यापैकी भूत आणि भावी या प्रतिबंधाचं विवेचन झालेलं आहे. आता वर्तमान प्रतिबंध कोणते आहेत आणि त्यांच्या निवृत्तीचा उपाय काय आहे तो सांगत आहे ग्रंथकार. अब तीसरे वर्तमान प्रतिबंध का निरूपण करे है. तहा सो वर्तमान प्रतिबंध. तो वर्तमान प्रतिबंध 4 प्रकारचा आहे. कोण कोण? नंबर 1 विषयासक्ती, नंबर 2 बुद्धिमंदता, नंबर 3 कुतर्क, नंबर 4 विपर्यय दुराग्रह. हे 4 आहे. या चौघांचे विवेचन करतात. इस भेद करके 4 प्रकार का होवे है. वर्तमान प्रतिबंध या 4 प्रकारचा होतो आहे. तहा त्यात पहिला आहे विषयासक्ती, तर त्याबद्दल बोलतात. तहा त्या 4पैकी शब्द स्पर्शाधिक विषयो विषय, विषयांच्या ठिकाणी जो राग है, राग म्हणजे आसक्ती, ताका नाम विषयासक्ती है की नाही. तर 5 विषय आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ठीक आहे. तर जरूरत नाही की प्रत्येक जीवाची या 5ही विषयांच्या ठिकाणी आसक्ती असेल. असते पण न्यून अधिक प्रमाणात. कुणाची शब्दावर अधिक आसक्ती असते, कुणाची स्पर्शावर, रूपावर, रसावर, गंधावर, वेगवेगळे विषय. ठीक आहे. परंतु कोणत्याही विषयावर असू द्या किंवा 5ही विषयावर असू द्या, जी अत्यंत आसक्ती, राग, त्यालाच म्हणतात काय? विषयासक्ती आहे की नाही. तर तो सुद्धा एक मोठा प्रतिबंध आहे. शब्द स्पर्शाधिक विषयो विषय जो राग है ताका नाम विषयासक्ती है. और श्रवण करे, आता बुद्धिमंदता सांगत आहे. श्रवण करे हुए अर्थ के ग्रहण विषय तथा धारण करने विषय जो बुद्धि की अकुशलता है ताका नाम बुद्धिमंदता है की नाही. श्रवण केलं आहे पण श्रवण केलेला जो अर्थ आहे तो लक्षात बसत नाही लवकर. ग्रहण करण्याची अकुशलता, किंवा ग्रहण झालं, लक्षात बसलाय विषय, परंतु तो ध्यानात राहत नाही. धारण करण्याची अकुशलता. काही माणसं असे असतात की एकदा ऐकलं तर किती दिवसांनी विचारा, ते बरोबर लक्षात राहतं आहे की नाही. एखाद्याला जर बघितलं, त्यांनी नाव विचारलं तर तुम्ही त्यांना 10 वर्षांनी जरी भेटलात तरी ते नाव घेऊन हाका मारतात. अशीही काही माणसं आहेत. आणि त्यात असेही काही माणसं आहेत की 4-4 महिने बरोबर राहिलेले आहेत, परंतु 15 दिवसाचा गॅप पडला तरी ते विसरून जाणारे आहे. अशीही काही माणसं आहेत. कळलं की नाही. चला. श्रवण करे हुए अर्थ के ग्रहण करने विषय तथा धारण करने विषय जो बुद्धि की अकुशलता है ताका नाम बुद्धिमंदता है. लागलं. और श्रुति ते विरोधी जे कुतर्क, तिसरा आता कुतर्क. श्रुति ते विरोधी जे तर्क है तीनों का नाम कुतर्क है. तर्क म्हणजे युक्ती. युक्ती सांगत आहे, दिल्या जात आहे, पण श्रुती अर्थाच्या विरोधी त्या तर्कांना, त्या युक्तींना तर्क म्हणत नाही. काय म्हणायचं त्यांना? कुतर्क. म्हणून म्हटलेलं आहे काय? तर्क्यता मा कुतर्क्यता. तर्क करावा, कुतर्क करू नये. तर्क करावा म्हणजे श्रुती अनुकूल युक्ती देऊ शकता. श्रुतीच्या विरोधात काही बोलायचं नाही, युक्ती द्यायची नाही. दिली तर तो कुतर्क ठरेल. और श्रुती ते विरोधी जे तर्क है तीनों का नाम कुतर्क है. और आता पुढे 4था विपर्यय दुराग्रह. वास्तवते अकर्ता अभोक्ता आत्मा के. खरं पाहिलं तर आत्मा कसा आहे? अकर्ता आहे, अभोक्ता आहे. तरी पण त्याच्या ठिकाणी कर्ता भोक्तापणा वाटतो की नाही अज्ञानामुळे. पण ते खरंच समजणं, याला म्हणायचं विपर्यय दुराग्रह. विपर्यय म्हणजे भ्रम, पण तो भ्रम आहे असं त्याला वाटत नाही, त्याला ते सत्यच वाटतं, तेच खरं आहे असं वाटतं, त्याच्याविषयी दुराग्रह धरतो.
त्याला म्हणायचं काय? विपर्यय दुराग्रह। और वास्तव ते अकर्ता अभोक्ता आत्मा के कर्ता भोक्तापणे विषय जो दुराग्रह है, अर्थात आत्मा कर्ता भोक्ता ही है या प्रकार का जो अभिमान है ताका नाम विपर्यय दुराग्रह। आत्मा कर्ताच आहे, भोक्ताच आहे, अशा प्रकारचा जो अभिमान त्याचं नाव आहे विपर्यय दुराग्रह। ठीक आहे ना? आहे तर भ्रमज्ञान, पण त्याला भ्रम वाटत नाही, विपरीत ज्ञानालाच तो सत्य समजतो, यालाच म्हणायचं दुराग्रह। पुढे इन चारों प्रतिबंधों विषय कोई भी प्रतिबंध के विद्यमान हुए इस पुरुष को श्रवणादिकों के करते हुए भी सो आत्म साक्षात्कार उत्पन्न होता नाही। या चारी प्रतिबंधापैकी एक जरी प्रतिबंध विद्यमान असेल तरी श्रवणादी करून सुद्धा त्या आत्मतत्वाचा साक्षात्कार होत नाही, आत्म साक्षात्कार उत्पन्न होता नहीं। याते ते चारों आत्मज्ञान के वर्तमान प्रतिबंध कहे जावे है। म्हणून हे चारी काय आहे? आत्मज्ञानाकरिता वर्तमान प्रतिबंध म्हणून आहेत। ते चारों आत्मज्ञान के वर्तमान प्रतिबंध कहे जावे है। हे लावून घ्यायचं। इन प्रतिबंधों की है सापडलं का? इन प्रतिबंधों की है, तो है तिथला कट करायचा आणि त्याच्या माग जावे है तिथे लिहू शकता। फार तर पुढे नाही पाहिजे होता तो। आता पहा, इन प्रतिबंधों की जब भी निवृत्ती होवे, या प्रतिबंधाची जेव्हा निवृत्ती होईल तबीही तेव्हाच इस पुरुष को तीन श्रवणादिको करके, या पुरुषाला त्या श्रवणादिकांच्या द्वारे सो आत्मज्ञान उत्पन्न होवे। प्रतिबंध निवृत्त झाले तरच श्रवणादिकापासून आत्मज्ञान होईल। आणि जर प्रतिबंध असेल, कितीही श्रवण मनन निध्यासन केलं तरी आत्मज्ञान उत्पन्न होत नाही। इस पुरुष को तीन श्रवणादि को करके स्व आत्मज्ञान उत्पन्न होवे लागलं। याते अब तीन चारी प्रतिबंधों के निवृत्ती का उपाय कथन करे है। म्हणून हे जे चार वर्तमान प्रतिबंध आहे की नाही, त्यांच्या निवृत्तीचा उपाय काय होऊ शकतो ते सांगत आहे ग्रंथकार। कारण प्रतिबंध निवृत्त झाल्याशिवाय ज्ञान होत नाही। तहा शमदमादि को करके तो विषयासक्ति रूप प्रतिबंध की निवृत्ती होवे है। सर्वात जबरदस्त प्रतिबंध आहे विषयासक्ती, है की नाही? प्रत्येक जीवाला कोणत्या न कोणत्या विषयाविषयी अत्यंत राग आसक्ती ही असतेच। कोणाला धनाविषयी आसक्ती नसेल, रूपाविषयी असेल, कोणाला रूपाविषयी नसेल, स्पर्शाविषयी असेल, कोणाला गंधाविषयी असेल, कोणाला शब्दाविषयी असेल, कदाचित साऱ्या विषयाविषयी सुद्धा असू शकते, आहेच। फक्त न्यून अधिक प्रमाण असतं एवढंच त्याचा अर्थ आहे की नाही? मग त्या कामासक्ती विषयासक्ती त्याचा प्रतिबंध कशाने होईल? शम दमादिक उपायाने। शम दम मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह, त्यांचं सर्वांचं स्वरूप खाली येऊ राहिलं। ता शम दमादि को करके तो विषयासक्ति रूप प्रतिबंध की निवृत्ति होवे है। और वेदांत के श्रवण करके बुद्धिमंदता रूप प्रतिबंध की निवृत्ति होवे है। कदाचित बुद्धी थोडी मंद असेलही, परंतु बार 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 पुन्हा 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 वेदांताचं श्रवण मनन चिंतन करून 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 बुद्धीची मंदता निघून जाते। ठीक है। और वेदांत के श्रवण करके बुद्धिमंदता रूप प्रतिबंध की निवृत्ति होवे है। और मनन करके कुतर्क रूप प्रतिबंध की निवृत्ती होवे है। मनन केलं तर काय? कुतर्क रूप प्रतिबंधाची काय होते? निवृत्ती होते। और निधिध्यासन करके विपर्यय दुराग्रह रूप प्रतिबंध की निवृत्ती होवे है। निधिध्यासन केलं, सतत अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्तीचा अभ्यास केला तर देहादिकाविषयी, है की नाही, सत्यत्व बुद्धी किंवा आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्वाची बुद्धी हळूहळू हळूहळू नष्ट होऊन जाते। ठीक। और निधिध्यासन करके विपर्यय दुराग्रह रूप प्रतिबंध की निवृत्ती होवे है। लागला अर्थ? यह उक्त सर्व अर्थ श्री विद्यारण्य स्वामीने पंचदशीकार त्यांनी पंचदशीमध्ये सुद्धा सांगितलेला आहे। पंचदशीतला श्लोक देतात, प्रतिबंधो वर्तमानो विषयासक्ती लक्षणः प्रज्ञामान्द्यम कुतर्कश्च विपर्यय दुराग्रह। या पहिल्या श्लोकात प्रतिबंध सांगितले, पुढच्या श्लोकात त्याच्या निवृत्तीचा उपाय सांगतात। तर अगोदर या पहिल्या श्लोकाचा विचार करूया।
पदचेत प्रतिबंधः वर्तमानः विषयासक्तिलक्षणः प्रज्ञामान्द्यम कुतर्कः च विपर्यय दुराग्रह। अन्वय वर्तमानः प्रतिबंधः विषयासक्तिलक्षणः। पुढे सरळ आहे प्रज्ञामान्द्यम कुतर्कः च विपर्यय दुराग्रह। वर्तमान प्रतिबंध म्हणून 4 आहेत। त्यात पहिला विषयासक्ती लक्षण म्हणजे विषयासक्ती स्वरूप, दुसरा आहे प्रज्ञामांद्य बुद्धीची मंदता, तिसरा आहे कुतर्क आणि चौथा आहे विपर्यय दुराग्रह। आता यांच्या निवृत्तीचा उपाय काय तर श्लोक देत आहे तिथला पंचदशीतला क्षमाद्य श्रवणाद्यैर्वा तत्र तत्रोचितैः क्षयं नीते अस्मिन् प्रतिबंधे तो स्वस्य ब्रह्मत्वमश्नुते। ठीक आहे पदचेत क्षमाद्यैः श्रवणाद्यैः वा तत्र तत्र उचितैः क्षयं नीते अस्मिन् प्रतिबंधे तु स्वस्य ब्रह्मत्वम् अश्नुते। अन्वय क्षमाद्यैः वा श्रवणाद्यैः तत्र तत्र उचितैः अस्मिन् प्रतिबंधे क्षयं नीते अस्मिन् प्रतिबंधे क्षयं नीते तु स्वस्य ब्रह्मत्वम् अश्नुते। अर्थ पहा क्षमाद्यैः शमदम इत्यादी साधन वा किंवा श्रवणाद्यैः श्रवण मनन निधिध्यासन इत्यादी या सर्व तत्र तत्र उचितैः योग्यैः साधनैः है की नाही त्या त्या प्रतिबंधाला निवृत्त करण्याकरिता उचित असे जे साधन योग्य असे जे साधन त्यांच्याद्वारे अस्मिन् प्रतिबंधे क्षयं नीते हे सर्व प्रतिबंध नष्ट झाले असता क्षयं नीते नष्ट झाले असता तो तू तर मग काय स्वस्य ब्रह्मत्वम अश्नुते स्वतः ब्रह्मभावाची प्राप्ती होते स्वतःला जीवाला ब्रह्मभावाची प्राप्ती होते। ठीक इन 2 श्लोकों करके कथन कर्या है प्रतिबंध प्रतिबंध निवृत्तीचा उपाय पंचदशीकारांनी सुद्धा सांगितलेला आहे। तहा श्रवण त्या उपायापैकी श्रवण मनन निधिध्यासन इन तीनों का स्वरूप पूर्व द्वितीय परिच्छेद विषय निरूपण करी आए है। बरोबर श्रवण मनन निधिध्यासन या तिघांचं स्वरूप मागे दुसऱ्या परिच्छेदामध्ये निरूपण केलेलं आहे। सो या भी जाने लेना त्याचं निरूपण इथं सुद्धा समजून घ्यायचं। अब श्रम दमादिको का स्वरूप वर्णन करे है। श्रम दम वगैरे हे काय आहेत जे की प्रतिबंधाचे निवृत्तीचे उपाय आहेत तर त्यांचं स्वरूप काय आहे कशाला म्हणतात श्रम कशाला म्हणतात दम या सर्वांची व्याख्या थोडक्यात ग्रंथकार करत आहे। अब क्षमादिको का स्वरूप वर्णन करे तहा शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा समाधान यह समाधि षट संपत्ती कही जाते है। या सहांना मिळून समाधि षट संपत्ती असं म्हणतात। तहा जैसे श्रवण मनन निधिध्यासन यह तीनों ताउक्त प्रतिबंध की निवृत्ति द्वारा आत्मज्ञान की उत्पत्ति विषय अंतरंग साधन है। कौन श्रवण मनन निधिध्यासन साक्षात आत्मज्ञान प्राप्तीचे साधन नहीं है आत्मज्ञान उत्पत्ति साधन नहीं मग प्रतिबंध निवृत्ती द्वारा कारण श्रवण मनन निधिध्यासन यांच्याद्वारे प्रतिबंध निवृत्त होतो। कोणता प्रमाण असंभावना विपरीत भावना। प्रमाण असंभावनेचे 2 प्रकार असंभावना विपरीत भावना असंभावनेचे 2 प्रकार प्रमाण असंभावना प्रमेय असंभावना। तर प्रमाण असंभावना प्रमेय असंभावना विपरीत भावना हे सुद्धा प्रतिबंध आहेत त्यांच्या निवृत्तीचा उपाय आहे श्रवण मनन निधिध्यासन। ता जैसे श्रवण मनन निधिध्यासन यह तीनों उक्त प्रतिबंध की ताउक्त म्हणजे कोणते असंभावना विपरीत भावना प्रतिबंध की निवृत्ती द्वारा आत्मज्ञान की उत्पत्ति विषय अंतरंग साधन है। ठीक श्रवण मनन निधिध्यासन तैसे त्याचप्रमाणे यह समाधि षट संपत्ति भी ताउक्त प्रतिबंध की निवृत्ति द्वारा ताउक्त प्रतिबंध ताउक्त
ते उक्त सांगितलेले प्रतिबंध कोणते आता घ्यायचे? वर्तमान प्रतिबंध, अर्थात विषयासक्ती वगैरे 4 प्रतिबंध सांगितले होते. त्यांची निवृत्ती होते कशाने? समाधी षट संपत्तीने. समाधी षट संपत्ती सुद्धा आत्मज्ञान उत्पत्तीसाठी कारण आहे, पण साक्षात नाही, प्रतिबंध निवृत्तीच्या द्वारे. तैसे यह समाधी षट संपत्ती भी ताउक्त प्रतिबंध की निवृत्ती द्वारा अंतरंग साधन आहे. हे सुद्धा अंतरंग साधन आहेत. तहा अंतर्मन का जो विषय चिंतन ते निग्रह है ताका नाम शम आहे. आता प्रत्येकाची व्याख्या. अंतर्मन आपलं जे मन आहे ते सतत विषयाकडे धावत असतं, विषय चिंतन करत असतं. तर विषय चिंतनाकडे मन जायला लागलं की त्याचा निग्रह करायचा, त्याला तिकडे जाऊ द्यायचं नाही आणि त्याला परमार्थाला लावायचं. ठीक आहे ना? नामस्मरणामध्ये लावायचं, पूजेत लावायचं, अध्ययनात लावायचं, आहे की नाही, ब्रह्मचिंतनात लावायचं. तर हा झाला काय? शम, मनाचा निग्रह. तहा अंतर्मन का जो विषय चिंतन ते निग्रह है ताका नाम शम है, निग्रह करने, आवरणे. और श्रोत्रादिक बाह्य इंद्रियों का जो शब्दादिक विषयों ते निग्रह है ताका नाम दम है. श्रोत्रादिक बाह्य इंद्रिय, आदि शब्दाने श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना, घ्राण सारे इंद्रिय घ्यायचे. श्रोत्रादिक बाह्य इंद्रियों का जो शब्दादिक विषय होते, श्रोत्रादिक इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयापासून त्यांना आवरणे, त्यांना विषयाकडे जाऊ न देणे, याला म्हणतात इंद्रियांचा निग्रह. आणि असा जो इंद्रियांचा निग्रह असतो त्याला एका शब्दात बोलायचं झालं तर काय बरं? दम. श्रोत्रादिक बाह्य इंद्रियों का जो शब्दादिक विषयों ते निग्रह है ताका नाम दम है. लागला अर्थ. और विधि पूर्वक सर्व कर्मों का जो संन्यास है ताका नाम उपरती है. विधि पूर्वक सर्व विहित कर्माचा, सर्व कर्माचा काय? संन्यास. संन्यास म्हणजे त्याग. त्याचं नाव काय? उपरती, किंवा त्याला उपरम असंही म्हणतात, उपरती म्हणतात, त्याला संन्यास असंही म्हणतात काही ठिकाणी. आता पुढे ठीक उपरतीच्या नंतर आलेला आहे काय? तितिक्षा. त्याच्याबद्दल बोलतात. और शीत, उष्ण, सुख, दुःख, मान, अपमान, निंदा, स्तुति इत्यादिक द्वंद्व धर्मों का जो सहन है ताका नाम तितिक्षा है. ठीक है. शीत ठंडी, उष्णता गर्मी, सुख दुःख, मान अपमान, निंदा, स्तुति, हे सारे द्वंद्व जेवढे भी असतील ते सर्व. इत्यादी द्वंद्व धर्मों का, दोन दोन रूप अशा धर्मांचा जो सहन आहे ताका नाम तितिक्षा है. कोणी मान दिला तर भयंकर हर्षित व्हायचं नाही, हवेत उडायला लागायचं नाही. कदाचित कोणी अपमान केला तर जास्त व्याकुल पण व्हायचं नाही. दोन्हीमध्ये समान राहण्याचा अभ्यास केला. ठीक आहे. तसंच कोणी निंदा केली तरी दुःखी व्हायचं नाही, कोणी स्तुती केली तर हर्षित व्हायचं नाही. यालाच म्हणतात दोन्हीमध्ये सम राहणं, दोघांचं सहन करणं. ठीक आहे. सहन लागलं ना. द्वंद्व धर्मों का जो सहन है म्हणजे सहन करना है ताका नाम तितिक्षा है. और पुढे आता श्रद्धा. गुरु वेदांत वचनो विषय, गुरुवचन वेदांत वचन त्यांच्या वाक्यावर जो विश्वास है ताका नाम श्रद्धा है. वेदांत वाक्यावर, वेद वाक्यावर, श्रुती वाक्यावर, गुरुवचनावर जो अत्यंत विश्वास त्याला काय म्हणायचं? श्रद्धा. जो विश्वास आहे ताका नाम श्रद्धा है. और आता पुढचं समाधान. और श्रवणादिको के करणे विषय म्हणजे श्रवण मनन ध्यान इत्यादी करण्यामध्ये जो चित्त की एकाग्रता आहे. श्रवणादिक होण्यासाठी काय असावं लागतं? चित्ताची एकाग्रता. तर जो चित्त की एकाग्रता आहे ताका नाम समाधान आहे. लागला अर्थ. त्याला समाधान म्हणतात. चित्ताच्या एकाग्रतेला समाधान म्हणायचं. पण ती चित्ताची एकाग्रता कुठं असली पाहिजे? श्रवणादिक करण्याविषयी असली पाहिजे. ठीक आहे. श्रवणादिकों के करने विषय जो चित्त की एकाग्रता है ताका नाम समाधान है. तहा विजातीय वृत्तियों का तिरस्कार करके जो लक्ष्य वस्तु गोचर सजातीय वृत्तियों का प्रवाह है यही ता चित्त की एकाग्रता जाननी. म्हणजे का चित्ताची एकाग्रता सुद्धा म्हणजे नेमकं काय? चित्त एकाग्र असणं म्हणजे काय? तर त्याची व्याख्या केली बघा.
ता विजातीय वृत्तियों का तिरस्कार करिके, दोन वृत्ती, सजातीय वृत्ती, विजातीय वृत्ती. तर त्यामध्ये सजातीय वृत्ती म्हणजे काय बरं? समजा आता उदाहरणार्थ इथं अध्ययनाला किंवा श्रवणाला आपण लागलो, तर सतत श्रवणाकडेच आपली वृत्ती ठेवणे, ती झाली सजातीय वृत्ती. आणि विजातीय वृत्ती म्हणजे श्रवण सोडून, श्रवण 1 मिनिटं केलं, दुसऱ्या सेकंदाला गेली कुठं बाहेर कोणत्या तरी पदार्थाकार झाली, तर ती झाली विजातीय वृत्ती, बाहेरच्या पदार्थाकार, आहे की नाही? म्हणजे जो विषय चालू आहे त्याला सोडून अन्यत्र वृत्ती जाणं, तो झाला विजातीय प्रवाह. आणि तसल्या विजातीय प्रवाहाचा त्याग करून सतत सजातीय वृत्तीचा जो प्रवाह, त्यालाच म्हणतात वृत्तीची एकाग्रता. पंक्ती पहा. ता विजातीय वृत्तियों का तिरस्कार करिके, जो लक्ष्य वस्तू गोचर, लक्ष्य जे लक्ष्य आपण समोर ठेवलं आहे त्या लक्ष्यालाच विषय करणारी जी सजातीय वृत्ती. समजा समोर एखादी मूर्ती ठेवली, प्रतिमा, ध्यान करत आहोत, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती समोर आहे, मग ध्यान करत आहोत, सतत त्या मूर्तीच्या आकार वृत्तीचा प्रवाह. कदाचित वृत्ती कळत नकळत, वृत्ती म्हणजेच मन दुसरीकडे गेलं तर तो झाला विजातीय प्रवाह. आणि असल्या विजातीय प्रवाहाचा काय करायचा? तिरस्कार. आणि आपलं जे लक्ष आहे तदाकार सतत वृत्तीचा प्रवाह ठेवणं, यालाच म्हणतात वृत्तीची एकाग्रता. तर विजातीय वृत्तियों का तिरस्कार करिके, जो लक्ष्य वस्तू गोचर, लक्ष्य वस्तूला विषय करणारा सजातीय वृत्तियों का प्रवाह है, यह ही ता चित्त की एकाग्रता जानी. याला चित्ताची एकाग्रता असं म्हणतात. आणि अशी जी चित्ताची एकाग्रता असते त्या एकाग्रतेचंच नाव आहे काय? समाधान. समाहित चित्त, एकाग्र चित्त होणं. किंवा अजून पहा पुढे आता, इस समाधि षट संपत्ति विषय आत्मज्ञान की अंतरंगता साधनता श्रुतीने भी कथन करी आहे. ग्रंथकार म्हणतात हे समाधी षटक आत्मज्ञानाकरिता अंतरंग साधन आहे, हे तर आम्ही सांगितलंच, पण केवळ आम्हीच सांगतो असं नाही, ही गोष्ट श्रुतीने सुद्धा सांगितलेली आहे. या समाधी षट संपत्ति विषय आत्मज्ञान की अंतरंग साधनता श्रुतीने भी कथन करी है. म्हणजे कोणती श्रुती आहे सांगा? तर श्रुतीचा उल्लेख करतात. तहा श्रुती शांतो दांत उपरत स्थितिक्षु समाहितो भूत्वा आत्मनिएव आत्मानं पश्यती, ही श्रुती आहे. शांत, शांत म्हणजे शमाने युक्त होऊन, दांत दमाने इंद्रियाच्या निग्रहाने युक्त होऊन, उपरत वर सांगितलेली व्याख्या, तितिक्षु समाहित म्हणजे समाधान यांनी युक्त होऊन, भूत्वा होऊन आत्मनिएव आत्मानं पश्यती, आत्म्यामध्येच आत्म्याला पाहतो. म्हणजे आत्माच सर्व ठिकाणी ओतप्रोत आहे, आत्म्याशिवाय दुसरं कोणीच नाही, तो मीच आहे, अशा रूपाने जो पाहतो, जाणतो. आत्मनिएव आत्मानं पश्यती, ही श्रुती आहे. अर्थय शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान, इस षड संपत्ती वाला पुरुष, या 6 संपत्तीने युक्त जो पुरुष अपने अंतकरण विषय आत्मनिएव आत्मानं, तर पहिले आत्मनी शब्दाचा अर्थ करायचा अंतकरणे, सप्तमी आहे आत्मनी, आहे की नाही? आत्मनी म्हणजे कुठं? अंतकरणामध्ये. आत्मानं आपल्या अंतकरणामध्येच आत्म्याला पाहतो, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला जाणून घेतो असा अर्थ आहे. ईसा षड संपत्ती वाला पुरुष अपने अंतकरण विषय आत्मा को साक्षात्कार करे है इति. लागलं, श्रुतीने सांगितलं आहे की अंतरंग साधन आहे म्हणून. या साधनाने युक्त पुरुषच आपल्या अंतकरणामध्ये आत्म्याचा साक्षात्कार करतो. अर्थात ही सर्व शमदमाधिक साधनं कशी झाली? आत्मज्ञानाची अंतरंग साधनं झाली. इसी उक्त अर्थ को श्री व्यास भगवान ने भी, श्रुतीने जो अर्थ सांगितलाय तोच अर्थ व्यासांनी पण सांगितलाय सूत्रामध्ये. श्री व्यास भगवान ने भी समाधि उपेतः स्यात्. समाधी आदी शब्दाने शम दम शम दमादी असं म्हणतं की नाही, शम दम श्रद्धा उपरम वगैरे सर्व, या सर्वांनी उपेत युक्त स्यात्, या सर्वांनी युक्त असलं पाहिजे इत्यादी सूत्र करिके कथन कर्या है. लागलं, या ते श्रवणादि को की न्यायी ता समाधि षट संपत्ति विषय आत्मज्ञान की अंतरंग साधनता संभव्य है इति. अशा रीतीने श्रवण मननादि ज्याप्रमाणे आत्मज्ञानाकरिता अंतरंग साधन आहेत, त्याचप्रमाणे समाधि षट संपत्ती सुद्धा आत्मज्ञानाकरिता काय आहे? अंतरंग साधन आहे. या ते श्रवणादिको की न्यायी ता समाधि षट संपत्ती विषय, त्या समाधि षट संपत्तीमध्ये देखील काय? आत्मज्ञान की अंतरंग साधनता,
आत्मज्ञानाची अंतरंग साधनता कुठं आहे? समाधि षट संपत्ति मध्ये संभव है। अब ता आत्मज्ञान के बहिरंग साधनों का निरूपण करे है। तो अंतरंग साधन सांगितले कोण कोण? श्रवण मननादी, श्रमदमादी, ठीक है ना। आता बहिरंग साधनाचा विचार सांगतात। अब आत्मज्ञान के बहिरंग साधनों का निरूपण करे है। तहा स्वर्गाधिक फल की इच्छा ते रहित हुई के करे जे यज्ञ दानादिक कर्म है, ते यज्ञ दानादिक कर्म ता आत्मज्ञान के बहिरंग साधन आहे। म्हणजे निष्काम बुद्धीने म्हटलं की नाही, स्वर्गाधिक फल की इच्छा ते रहित म्हणजे निष्काम बुद्धीने फलाची इच्छा न धरता केलेले जे विहित कर्म हे यज्ञ दानादिक कर्म, त्यांना म्हणायचं काय? आत्मज्ञानाकरिता ही बहिरंग साधन आहेत। बहिरंग साधनाचं फल केवळ अंतकरणाची शुद्धी आणि अंतकरणाची स्थिरता एवढंच आहे। ता स्वर्गादि फल की इच्छा ते रहित होई के करे जे यज्ञ दानादिक कर्म है, ते यज्ञ दानादिक कर्म ता आत्मज्ञान के बहिरंग साधन है। लागलं काहे ते? निष्काम यज्ञ दानादिक कर्मों करके इस पुरुष के अंतकरण की शुद्धि होवे। निष्काम कर्म, निष्काम यज्ञ, निष्काम दान जर केलं तर त्याच्याद्वारे पुरुषाच्या अंतकरणाची काय होत असते? शुद्धी होवे। ता शुद्ध अंतकरण विषय आणि त्या शुद्ध अंतकरणामध्ये आत्मा के जानने की इच्छा रूप विविदिशा उत्पन्न होवे। बघा, अंतकरण शुद्ध झालं तरच त्या शुद्ध अंतकरणामध्ये इच्छा उत्पन्न होते। कोणती? आत्मज्ञान प्राप्तीची। त्यालाच म्हणतात विविदिशा, आहे की नाही? जाणण्याची इच्छा, ब्रह्मतत्वाला जाणण्याची इच्छा। मग बघा, निष्काम कर्मोपासना केलं तर अंतकरणाची शुद्धी, अंतकरण शुद्ध झालं तर त्या शुद्ध अंतकरणामध्ये आत्मतत्वाला जाणण्याची इच्छा उत्पन्न होते। ता शुद्ध अंतकरण विषय आत्मा के जानने की इच्छा रूप विविदिशा उत्पन्न होवे। ता विविदिशा ते अनंतर आत्मतत्वाला जाणण्याची इच्छा झाल्यानंतर श्रवणादिको करिके, नंतर श्रवणादि करायचे असतात। श्रवणादिको करिके इस पुरुष को आत्म साक्षात्कार होवे है। मग या पुरुषाला काय होतो? आत्मतत्वाचा साक्षात्कार। इस प्रकार की परंपरा करिके, अशा रीतीने परंपरेने साधन आहेत। कोण? निष्काम यज्ञ दानादी, म्हणून ते ज्ञानाकरिता कशी साधन आहेत? बहिरंग आहे। इस प्रकार की परंपरा करिके तीन यज्ञ दानादिक कर्मों को भी ता आत्मज्ञान की साधनता है। म्हणून आत्मज्ञानाचे साधन यज्ञ दानादी कर्म पण आहे, पण परंपरेने आहे। या ते तीन यज्ञादिको विषय आत्मज्ञान की बहिरंग साधनता संभव आहे। परंपरेने ते आत्मज्ञानाला कारण असल्यामुळे ते यज्ञदानादिक कर्म, निष्काम बुद्धीने केलेली यज्ञदानादिक कर्म आत्मज्ञानाकरिता बहिरंग साधन आहेत। म्हणजे प्रमाण काय? तर प्रमाण देतात श्रुतीचं। ता श्रुती तम एतम वेदानुवचनेन ब्राह्मणाः विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन। अन्वय करा। ब्राह्मणाः तम एतम वेदानुवचनेन, पुढे यज्ञेन दानेन अनाशकेन तपसा विविदिशन्ति। ठीक आहे, अर्थ पहा। विविदिशंतीचा करता आहे ब्राह्मणाः। ब्राह्मण म्हणजे अधिकारी पुरुष, आहे की नाही? तत्वज्ञानाचे जे अधिकारी आहे असे ब्राह्मण। तर ब्राह्मणाः तम एतम, त्या या आत्मतत्वाला विविदिशंती जाणतात। कशाने? वेदानुवचनेन, वेदाच्या अध्ययनाने, आहे की नाही? जाणण्याची इच्छा करतात। विविदिशंती, जाणण्याची इच्छा करतात ब्राह्मण, अधिकारी पुरुष। कशाने? वेदानुवचनेन, वेदाच्या अध्ययनाने। त्याचप्रमाणे यज्ञाने, दानाने आणि अनाशक, जे की शरीराचं नाशक नाही, ज्यांनी शरीराचा नाश होणार नाही असं तप, त्या तपाने विविदिशंती, जाणण्याची इच्छा करतात। अर्थ यह अधिकारी ब्राह्मण इस आत्मा को वेदानुवचन करिके
वेदानुवचन म्हणजे वेदाच्या अध्ययनाने, तथा यज्ञ, ठीक, यज्ञ करके यज्ञाच्या द्वारे, तथा दान करके दानाच्या द्वारे, जानने की इच्छा करे विविधिशंती, जाणण्याची इच्छा करतात. ता इस श्रुति विषय वेदानुवचन इस शब्द करके वेद के अध्ययन का ग्रहण करना. वेदानुवचनेनं पद आलंय की नाही, त्याने काय अर्थ समजायचा? वेदाचं अध्ययन. अगोदर वेदाचं अध्ययन झाल्यानंतर त्याच्या अर्थाला जाणण्याची इच्छा. अगोदर फक्त काय असतं, गुरु बोलतात, शिष्य त्याच्या पाठीमागून तसं उच्चारण करतो, मंत्र कंठस्थ केल्या जातात, त्याला म्हणतात वेदपाठ, वेदाचं अध्ययन. ते झाल्यानंतर मग त्याच्या अर्थाला जाणण्याची इच्छा, आणि अर्थाला जाणल्यानंतर मग त्याचा आशय, तात्पर्य काय, ब्रह्म काय आहे असं जाणण्याची इच्छा वगैरे. तहा इस श्रुति विषय वेदानुवचन इस शब्द करके वेद के अध्ययन का ग्रहण करना. अगली पंक्ति, और यज्ञ शब्द करके, यज्ञ शब्द पण आलाय की नाही, तर यज्ञ शब्दाने काय घ्यायचं मग? तर यज्ञ शब्द करके म्हणजे यज्ञ शब्दाने अग्निहोत्राधिक यज्ञों का ग्रहण करना. नित्यकर्म अग्निहोत्राधिक, त्याच्याद्वारे अंतकरण शुद्ध होतं, नंतर जाणण्याची इच्छा करतात. और दान शब्द करके, दान शब्दाने काय घ्यायचं? तर दान शब्द करके ता यज्ञ ते बाह्य दान का ग्रहण करना. यज्ञ जे दान दिलं जातं ते दान नाही घ्यायचं, ते तर यज्ञाचं अंग आहे, पण त्याच्या अतिरिक्त जे दान त्याला म्हणायचं दान. दान का ग्रहण करना. मग दानामध्ये अनेक प्रकारचं दान असू शकतं. अन्नदान, भूदान, वस्त्रदान, धनदान, है की नाही, ज्ञानदान वगैरे वगैरे. यज्ञ ते बाह्य दान का ग्रहण करना. लागलं. और आता तप शब्द आलता की नाही, तर अनाशकेन तपसा असं म्हटलं आहे. तर काय तात्पर्य आहे त्याचं सांगतात. हितकारी तथा परिमित तथा पवित्र ऐसे अन्न का भोजन, ऐसे अन्न का जो भोजन है ताका नाम तप है. तप शब्दाने काय घ्यायचं? भोजन. कसं भोजन? पण हितकारी, जे शरीराला हानिकारक नाही आहे, हितकारक आहे. ठीक आहे ना. अत्यंत काय तिखट नाही आहे, अत्यंत खारट नाही आहे, शिळं नाही आहे, सडलेलं कुजलेलं अन्न नाही आहे, कळलं की नाही. पुन्हा मांसाहाराधिक अन्न नाही आहे, असं हितकारी. तथा परिमित, आज हितकारी अन्न आहे की नाही, परंतु अपरिमित जर सेवन केलं तर ते तप ठरणार नाही. बघा, भोजन सुद्धा तप आहे की नाही. या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक क्रिया तप आहे, त्या त्या नियमाने केली तर. ठीक आहे की नाही. हा, बघा, हितकारी तथा परिमित. परिमित म्हणजे जेवढं आवश्यक आहे की नाही, मापात. थोडक्यात समजा 4 चपात्याची भूक असेल तर खायच्या किती? मग 6. 2 जरा ठासून ढसून खाऊया असं नाही. 4ची भूक असेल तर किती खायचं? 2, है की नाही. हां, अर्ध चपातीने भरायचं, चपाती भाकर वगैरे. अर्ध्यासाठी पाण्याला जागा ठेवायची आणि अर्धा हवेला जागा ठेवायची. ठीक आहे की नाही. शरीराला जेणेकरून हानी होणार नाही. अत्यंत कमी आहार घेतला तर तोही नुकसानदायक आहे, जास्त घेतला तोही नुकसानदायक आहे. म्हणून म्हटलं परिमित. तथा परिमित तथा पवित्र, पवित्र असला पाहिजे आहार. ठीक आहे की नाही. राजस तामस आहार असता कामा नये. गीतेमध्ये सांगितलं की नाही, राजस आहार, तामस आहार, सात्विक आहार. तर सात्विक आहार म्हणजे पवित्र आहार. तथा पवित्र ऐसे अन्न का जो भोजन है ताका नाम तप है. इसी कारण ते, आणि तप शब्दाचा अर्थ असा आहे म्हणूनच श्रुतीविषयी तीस उक्त तप का अनाशक य विशेषण कथन करे आहे. अनाशकेन तपसा असं म्हटलं की नाही. तपसा, तपाच्या द्वारे. तपाचं विशेषण आहे कसं? तप. अनाशकेन, की असं की जेणेकरून या शरीराचा नाश पण होणार नाही. तिथं तप करायचं काय? मला आता कधी 3 महिनेच तप करायचं आहे आणि मी फक्त पाणी पिऊन 3 महिनेच तप करणार आहे, राहणारच नाही, नष्ट होईल शरीर काही दिवसांनी. कळलं की नाही. असं नाही आहे. इसी कारण ते श्रुती विषय ती सूक्त तप का अनाशक य विशेषण कथन करे आहे. लागलं. तहा जो तप शरीर के नाश का हेतु नहीं होवे सो तप अनाशक कहा जावे. अनाशक तप म्हणजे काय? असं तप की ज्या तपाने शरीराचा नाश होणार नाही, अशा तपाला म्हणायचं काय? अनाशकेन तपसा. जो तप शरीर के नाश का हेतु नहीं होवे सो तप अनाशक कहा जावे. लागलं. इहा, आता या अनाशकेन तपसा असा अर्थ केला ना, पण या प्रसंगात काही ग्रंथकार दुसरा अर्थ करतात.
अनाशकेन शब्दाचा काय अर्थ करतात ते? या कै ग्रंथकार तो तपसा नाशकेन, अशी श्रुती आहे की नाही? श्रुतीमध्ये असं पद आलेलं आहे. आपण पदच्छेद कसा केला? तपसा अनाशकेन. पण काही ग्रंथकार असा पदच्छेद करत नाहीत. मग काय पदच्छेद करतात? तपसा नाशकेन असा पदच्छेद करतात. आणि जे लोक असा पदच्छेद करतात त्यांच्या दृष्टीने मग काय अर्थ होतो त्याचा, तोही देत आहे ग्रंथकार. या कै ग्रंथकार तो तपसा नाशकेन, इस उक्त श्रुति वचन विषय अनाशकेन इस प्रकार का पदच्छेद नहीं करते. अनाशकेन असा पदच्छेद करत नाही, किंतु मग नाशकेन इस प्रकार का पदच्छेद करके ता वचन का यह अर्थ करे. मग काय होऊन जातं? नाशकेन तपसा. पण आता अर्थ कसा करणार मग? तो सांगतायत शरीर के नाश का हेतू जो अनशन व्रत आहे की नाही? शरीराच्या नाशाला कारण असं व्रत, अनशन व्रत, खूप दिवस उपवासी वगैरे राहणे. तथा आणखीन कसं? शरीराच्या नाशाला कारण आणखीन काही तप आहेत. कसं? श्री गंगा यमुना के संगम रूप प्रयाग विषय जो बुद्धिपूर्वक शरीर का त्याग है की नाही? काय गंगा यमुनेचा संगम कुठे आहे माहिती? नाही माहिती. प्रयागराज, साऱ्या तीर्थांचा राजा म्हटलं जातं तिथं. त्याला 3 संगम तिथं, म्हणजे गंगा यमुना आणि गुप्ता आहे सरस्वती. कुंभमेळा भरतो तिथं इलाहाबाद, त्याला प्रयागराज म्हणतात. ठीक आहे की नाही? तिथं संगम आहे तो. तर काय गर्दी असते काय स्नानासाठी तिथं, आहे की नाही? अमावस्या पौर्णिमेला विशेष असतं. तथा श्री गंगा यमुना के संगम रूप प्रयाग विषय, माघ महिन्यात दरवर्षी तिथे मेळा असतो, वार्षिक मेळा, महिनाभर लोक तप करायला जातात तिथं. मोठे मोठे काही पंडा लोक काय करतात, अशी जागा घेतात, म्हणजे वाळवंटच आहे, त्याला अशी आखणी करतात आणि असे कुट्या स्थापन करतात. आपण त्याला तंबू म्हणतो, रावट्या, अशा रावट्या देतात. मग लोक येतात, परिचित लोक, जसे आपल्याकडे दिंडीवाल्याचे परिचित लोक असतात की नाही तसे. मग त्यांच्या तिथं राहणार. मग त्यांचं काय ते पैसे असेल, भिशी वगैरे असेल ती भरायची, महिनाभर तिथं राहायचं आणि तप करायचं. रोज 2 टाइम स्नान आणि जप तप काय असेल सत्संग ते करायचं. माघ महिन्यातला मेळा प्रसिद्ध आहे प्रयागराजला. ठीक आहे, चला एक महिना चला जाऊया माघ महिन्यात. कधी आहे माघ महिना? माघ महिना कधी? आता कोणता चालू आहे? कार्तिक चालू आहे आताशी. मार्गशीर्ष, पौष आणि नंतर असंच आहे ना. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ. लांब तसा श्री गंगा यमुना के संगम रूप प्रयाग विषय, बरोबर, जो बुद्धिपूर्वक शरीर का त्याग, शरीराचा त्यागाचं पण विधान आहे, त्याला म्हणायचं काय? नाशकेन तपसा. शरीराचा नाशाला कारण अशा तपाच्या द्वारे, असा अर्थ होतो. मग तथा शरीर को क्षीण, आणखीन दुसरा अर्थ कसा? शरीर को क्षीण करणे हारे जे कृच्छ चांद्रायणाधिक व्रत आहे, तीनों का नाम तप आहे. ज्याच्याने शरीर काय होतं? अत्यंत कृश होऊन जातं, असं कृच्छ चांद्रायणाधिक व्रत, ते सुद्धा अर्थ केला जातो तप शब्दाने. नाशकेन तपसा. ठीक, तीनों का नाम तप आहे. या कारण ते ही तपो काय म्हटलं? या कारण ते, म्हणूनच असं म्हटलंय म्हणजे श्रुतीमध्ये. काय बरं? तपो नानशनात परम, तपः न अनशनात परम, अनशनात परम तपः न. अनशन याच्यापेक्षा दुसरं मोठं तप नाही. यह श्रुति अनशन व्रत को सर्व तपोते उत्कृष्ट तप कहे है, उत्कृष्ट तप म्हणून सांगते. ठीक आहे ना. और शरीराला झिजवणं म्हणजे काय? तप आहे. विहित मार्गाने शरीराला झिजवणं. ठीक आहे. और प्रयाग विषय बुद्धिपूर्वक शरीर के त्याग करने हारे पुरुष को विविदिशा द्वारा ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती श्रुति स्मृति इतिहास पुराणो विषय कथन करी. एक प्रमाण दिलं बघा, आहे की नाही? काय? प्रयाग मध्ये बुद्धिपूर्वक जर कोणी शरीराचा त्याग करीत असेल तर शरीर के त्याग करणे हारे पुरुष को, त्याग करणारा जो पुरुष त्याला विविदिशा उत्पन्न होते दुसऱ्या जन्मात लगेच. तिथं तर त्याग उराला शरीराचा, तिथं कुठं विविदिशा उत्पन्न होणार आहे? पण लगेच दुसरा जन्म भेटून तिथं विविदिशा द्वारा मग काय होतो? ब्रह्म साक्षात्कार. विविदिशा म्हणजे ब्रह्मतत्वाला जाणण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होऊन ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती सांगितलेली आहे. कुठे? श्रुती, स्मृती, इतिहास
पुराण विषय कथन करी है. यातेता श्रुती विषय स्थित तप शब्द करी के. म्हणून त्या श्रुतीमध्ये विद्यमान जो तप शब्द आहे त्या तप शब्दाने काय घ्यायचा अर्थ, तप शब्द करी के ता अनशनादी रूप तप काही ग्रहण करणार असं काही ग्रंथकार बोलतात. अनशन रूप तपाचं ग्रहण करावं है की नाही. दोन अर्थ झाले. अगोदर सिद्धांतांनी एक अर्थ सांगून दिला भोजन वगैरे, ठीक आहे ना. नंतर हा एक अर्थ झाला. आणखीन दुसरे काही ग्रंथकार काही दुसरंच काही बोलतात. काय म्हणतात, ह्या काही ग्रंथकार ता ह्या काही ग्रंथ करता ऐसा काही काही ग्रंथ करते असं म्हणतात. काय म्हणतात बरं, प्रयागादि को विषय बुद्धिपूर्वक मरण जो शास्त्रों में कहा जावे है. हे बरोबर आहे म्हणे की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे प्रयागामध्ये काय बुद्धिपूर्वक मरण. परंतु काय पुढे पाहून प्रयागादि को विषय बुद्धिपूर्वक मरण जो शास्त्रों में कहा जावे है सो यथार्थ आहे. बरोबर आहे, सांगितलेलं आहे गोष्ट बरोबर. परंतु इस कलियुग ते भिन्न त्रेतादि युगो विषय सो मरण कथन करे आहे. कलियुगात नाही सांगितलं असं काही ग्रंथकारांचं म्हणणं आहे. आणि कलियुगात सोडून बाकीच्या त्रेतादि युगामध्ये तो ते विधान आहे बुद्धिपूर्वक शरीराचा तिथं प्रयागामध्ये ते आहे. स्वरूप प्रसार लागी प्राणेंद्रिय शरीर आठवणी करणे स्वरूप स्वस्वरूप प्रसार लागी प्राणेंद्रिय स्वस्वरूपाच्या प्राप्ती करिता प्राण इंद्रिय शरीरा आटणे करणे त्याला आटवणं, विहित मार्गाने आटवणं त्यालाच म्हणायचं काय तप. ज्ञानेश्वरी. चला, परंतु इस कलियुग ते भिन्न त्रेतादिक युगो विषय सोमरण कथन कर्या है. कलियुगात नाही. इस कलियुग विषय तो सो बुद्धिपूर्वक मरण सर्व प्रकार ते निषिद्ध ही है की नाही. म्हणून असं कोणी समजू नये किंवा इथं सांगितलेलं आहे काय तिथं जाऊन काय शरीराचा त्याग करायचा जायचं कोणी नाही, तर असं होऊ नये म्हणून सांगितलंय कलियुगात निषिद्ध आहे म्हणून. स्वबुद्धिपूर्वक मरण सर्व प्रकार ते निषिद्ध ही है. लागलं पुढे चला. और ती स्मरण विधायक वचनों की जो युग भेदते व्यवस्था नहीं करिए. आता वर व्यवस्था केली की नाही युग भेदाने, तर 3 युगात तो ती विधान आहे, कलियुगात नाही. तीस मरण विधायक वचनों की मरणाचं विधान करणाऱ्या वचनांची युग भेदाने जर व्यवस्था केली नाही तर काय होईल. युग भेदते व्यवस्था नाही करिए तो भी ते वचन समजा कदाचित युग भेदाने व्यवस्था नाही मी केली तरी सुद्धा ते वचन समजा कलियुगामध्ये सुद्धा विधान आहे असं मान जबरदस्ती केलीच कोणी की नाही कलियुगात सुद्धा ती विधान आहेत, तरी पण ती विधान पुन्हा करता नाही हे पण समजून घेतलं पाहिजे. म्हणून पुढे देऊ राहिले जो युग भेदते व्यवस्था नहीं करिए तो भी ते वचन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य इन 3 वर्णों ते भिन्न शूद्रादिकों के मरण का विधान करे. ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्याला सोडून बाकीचे जे शूद्राधिक आहे त्यांच्यासाठी ते विधान आहे, या तिघासाठी नाही. त्रैवर्णिक पुरुषों के मरण का विधान करते नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी तिथं देहत्याग करावा बुद्धिपूर्वक असं विधान नाही अशी व्यवस्था करतात काही ग्रंथकार. या कारण तेही धर्मशास्त्र विषय धर्मशास्त्रामध्ये ब्राह्मणादिको कु मरणांतिक प्रायश्चित्त का निषेध करे आहे. समजा एखादं प्रायश्चित्त जरी घ्यायचं काम पडलं, एखाद्या पाप झाला असेल ब्राह्मण क्षत्रिय वैश्याकडून समजा, तर त्यांना प्रायश्चित्त आहे. पण प्रायश्चित्त जरी त्यांना घ्यायचं असलं तर एवढं मोठं घ्यायचं नाही की जेणेकरून प्राण जायची वेळ येईल. साधारण प्रायश्चित्त घ्यावं असं सांगितलं आहे बघा. या कारण ते धर्मशास्त्र विषय ब्राह्मणादिको को मरणांतिक म्हणजे मरण येईपर्यंतचं प्रायश्चित्त नाही, मरणांतिक प्रायश्चित्त का निषेध कार्य आहे इथे. लागला अर्थ. पुढे चला. तर हा पूर्वोक्त श्रुती विषय वर सांगितलेल्या श्रुतीमध्ये कथन करे जे वेदाध्ययन वर सांगितलेली श्रुती म्हणजे कोणती श्रुती. हा तीच हा पूर्ण श्रुती. तम एतम वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा न शेकेन ही श्रुती. ता पूर्वोक्त श्रुती विषय कथन करे जे वेदाध्ययन यज्ञ दान तप रूप कर्म है ते सर्व समुचित हुए ता विविदिशा के साधन होवे है की नाही. इस प्रकार कई ग्रंथकार माने है. त्यातही काही ग्रंथकार काय म्हणतात हे सारं केलं पाहिजे तरच विविदिशा उत्पन्न होईल है की नाही.
पण काही ग्रंथकार म्हणतात असं नाही. मग काय पुढं, और कई ग्रंथकार को तीन यज्ञाधिक कर्मों को विकल्प करके ता विविदिशा का हेतू माने. विकल्प म्हणजे ज्याला जे रुचत ते त्याने करायचं. कोणी तप करू शकतं, कदाचित कोणी दानच करू शकतं, कोणी फक्त यज्ञाधिकच करू शकतात, आहे की नाही. त्याला सुद्धा विविदिशा उत्पन्न होते असं काही ग्रंथकारांचं म्हणणं. आणि काही काय म्हणतात नाही ते सारं केलं पाहिजे, यज्ञ केला पाहिजे, दान केलं पाहिजे, तप केलं पाहिजे, सर्वच केलं पाहिजे. ठीक, चला. ता विविदिशा का हेतू माने है, अर्थात वेदातेन रूप कर्म करके भी सा विविदिशा होवे है. म्हणजे विकल्प कसा, काही ग्रंथकार विकल्प मानतात ना, तर ते विकल्पाचं स्वरूप एकेकाने सुद्धा विविदिशा उत्पन्न होते असं सांगू राहिले. अर्थात वेदाध्ययन कर्म करके भी सा विविदिशा होवे तथा यज्ञ दानादिरूप कर्म करके भी सा विविदिशा होवे है इति. हा विकल्प झालं. आता पुढे शंका. पूर्वपक्षी शंका करतो. काय म्हणतो, पूर्व उक्त यज्ञ दानादि कर्मों को साक्षात ही मुक्ति का साधनपणा संभव्य है. तो म्हणतो यज्ञ दानादि जे कर्म आहे ना ते साक्षात मोक्षाचे काय आहेत, साधन मानले पाहिजे, साधन आहे. या ते तीन कर्मों को विविदिशा का हेतुपणा कहणं असंगत आहे. सरळ त्याची शंका आहे. शंका संपली. तो म्हणतो आत्तावर सांगितलेले यज्ञदानादी कर्म हे साक्षात मोक्षाचे साधन आहे. म्हणून तुम्ही असं म्हणू नका की यज्ञदानादी जर केलं तर विविदिशा उत्पन्न होते, जाणण्याची इच्छा, नंतर पुढे शम दमादी श्रवणादी, नंतर ज्ञान, एवढा लांब पसारा कशाला, आहे की नाही. यज्ञदानादी कर्म केलं लगेच मोक्ष मिळतो असं म्हणा. म्हणजे ती विविदिशाचे साधन न मानता मोक्षाचे साधन माना असं बोलतोय कोण, पूर्वपक्षी. समाधान देतात, उत्तर देतात. जर पूर्वपक्षाचं म्हणणं मानलं तर काय सिद्ध होईल, मग कर्माने मोक्ष होऊ राहिला हा त्याचा अर्थ. यज्ञदानादी हे सर्व काय आहे, कर्म आहे. आता उत्तर देतात सिद्धांती. अविद्या की जा निवृत्ती है अथवा ब्रह्म भाव की जा प्राप्ती है ताका नाम मुक्ती है. मुक्ती म्हणजे काय, अविद्याची जी निवृत्ती त्यालाच म्हणतं मुक्ती, मोक्ष. किंवा ब्रह्मभावाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष. ब्रह्मभाव की जा म्हणजे जो प्राप्ती है ताका नाम मुक्ती है. सा मुक्ती केवल आत्मज्ञान करके ही संभव है. मोक्ष फक्त आणि फक्त आत्मज्ञानानेच प्राप्त होतो, सिद्धांत आहे. म्हणून सिद्धांती सांगतायत त्या पूर्वपक्षाला यज्ञदानादी हे साक्षात मोक्षाचं, कारण मोक्षाचं साक्षात साधन एकच आहे. कोणतं, ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. सा मुक्ती केवल आत्मज्ञान करके संभव है, कर्म करके सा मुक्ती संभवती नाही. कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही. का बरं, काय ते उदाहरण देऊन सांगतात. रजत भ्रम का कारण रूप जो शुक्ती का अज्ञान है. रजताचा भ्रम होतो की नाही शुक्तीवर, त्या भ्रमाला कारण कोण, शुक्तीचं अज्ञान. ता अज्ञान की निवृत्ती ता शुक्ती रूप अधिष्ठान के साक्षात्कारती होवे. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती कशाने होते, अधिष्ठान जी शुक्ती, त्या शुक्तीच्या ज्ञानानेच शुक्ती विषयक अज्ञानाची निवृत्ती होते आणि रजत भ्रमाची निवृत्ती होते. अज्ञानाचं कार्य रजत भ्रम, त्या रजताची निवृत्ती होते. मग ज्ञानानेच निवृत्ती राहिली की नाही. ज्ञानाच्या ऐवजी समजा एखाद्याने कर्म केलं तिथं, तर त्या शुक्तीविषयक अज्ञानाची निवृत्ती होईल का, नाही होणार. दोरीवरचा साप कर्माने निवृत्त होणार नाही. किती जरी काठ्या मारले त्याला तरी तो पळणार नाही, रडणार नाही, त्याचं रक्तही निघणार नाही. कळलं की नाही, कर्माने निवृत्त होणार नाही. ता अज्ञान की निवृत्ती ता शुक्ति रूप अधिष्ठान के साक्षात्कार ते होवे, अन्य किसी उपाय ते होवे नहीं. और ब्रह्मात्म भाव रूप मोक्ष तो अनादि है कि नहीं. ब्रह्म भावाची प्राप्ती रूप मोक्ष कसा आहे, अनादि आहे. ब्रह्म अनादि आहे ना, ब्रह्म भावाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष आहे. या ते ता मोक्ष को भी कर्म करके साध्यपणा संभवता नहीं है की. सिद्ध वस्तू कर्माने प्राप्त होत नसते, सिद्ध वस्तू ज्ञानानेच प्राप्त होते. कळलं की नाही. मोक्ष सिद्ध आहे, मोक्ष को भी कर्म करके साध्यपणा संभवता नहीं. यह वार्ता अन्य शास्त्र विषय भी कही है. ता श्लोक देतात. भ्रांत्या प्रतीत संसारू विवेकान्न तु कर्मभिः न रज्ज्वारोपित सर्पो घंटा घोषान्निवर्तते. पदचित्ता. भ्रांत्या प्रतीत संसार विवेकात न तु कर्मभिः. न
रज्ज्वारोपित सर्प घंटा घोषात निवर्तते. अन्वय. रज्ज्वारोपित सर्प घंटा घोषात न निवर्तते. ठीक. अध्यारोप घ्यायचं तथा. भ्रांत्या प्रतीत संसार विवेकात अर्धविराम न तू कर्मभी निवर्तते इत्यर्थ. निवर्तते पुन्हा घ्यायचं. ठीक. अर्थ पहा. रज्ज्वारोपित सर्प, रज्जूवर आरोपित जो सर्प, तो सर्प घंटा घोषात न निवर्तते. मोठमोठे घंटे वाजवले आहे की नाही, ढोल वाजवले, स्पीकर लावला, तरी देखील तो पळणार नाही. न निवर्तते. मग कशाने निवृत्त होतो तो? केवळ रज्जूच्या ज्ञानानेच निवृत्त होतो. ठीक आहे. रज्ज्वारोपित सर्प घंटा घोषात न निवर्तते. मग त्याप्रमाणे भ्रांत्या प्रतीत संसार, भ्रमाने प्रतीत होणारा संसार विवेकात निवर्तते. विवेकाने निवृत्त होतो. न तू कर्मभी, कर्माने निवृत्त होत नाही. अर्थ यह. जैसे भ्रांती करके रज्जू विषय, भ्रांतीने रज्जूच्या ठिकाणी आरोपित कर्या जो सर्प आहे, सो सर्प ता रज्जुरूप अधिष्ठान के ज्ञान ते निवृत्त होवे. रज्जुरूप अधिष्ठानाच्या ज्ञानानेच तो सर्प काय होतो? घंटा घोष मंत्रादिकोते निवृत्त होता नाही. आहे की नाही? घंट्या वाजवल्यात, स्पीकर वाजवले, ढोल वाजवला, मंत्र फुकले, काठ्या मारल्या, तरी तो सर्प निवृत्त होत नाही. तैसे आत्माविषयी भ्रांती करके आरोपित जो संसार है, सो संसार ता अधिष्ठान आत्मा के साक्षात्कार रूप. अधिष्ठान कोण आहे? आत्मा. त्या आत्म्याचा साक्षात्कार रूप जो विवेक, ते विवेकतेही निवृत्त होवे. विवेकानेच, ज्ञानानेच संसार निवृत्त होतो. कर्म करके सो संसार निवृत्त होता नाही. किंवा आणखीन प्रमाण देतात. न कर्मणा, न प्रजया, न धनेन, मग त्यागेन एके अमृतत्व आनशो. आहे की नाही? त्या अमृतत्व भावाची प्राप्ती कर्माने होत नाही, प्रजेने संतती उत्पत्ती करूनही होत नाही, धनानेही होत नाही. मग कशाने होते? त्यागेन, वैराग्य, त्यागेन, त्यागानेच एके, काही लोक, त्याग करणारे लोक अमृतत्व आनशो, अमृतत्व भावाला प्राप्त होतात. आणखी प्रमाण. नास्ति अकृत कृतेन. अकृत म्हणजे जो केला जात नाही, अर्थात कर्माचे साध्य नाही आहे, स्वतः सिद्ध आहे असा मोक्ष. अकृत कृतेन नास्ति. कृतेन कर्मणा, क्रियया नास्ति, कर्माने प्राप्त होत नाही. नास्ति अकृत कृतेन इत्यादि श्रुतियों ने कर्मों को साक्षात मोक्ष की साधनता निषेध करी है. म्हणजे मोक्षाचं साक्षात साधन, साक्षात कारण कर्म आहे याचा निषेध केलेला आहे श्रुतीने. और आणखीन ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानात एव तू कैवल्यम, कैवल्यम तू ज्ञानात एव. कैवल्य अर्थात मोक्ष ज्ञानानेच प्राप्त होतो. आणखी न अन्य पंथा विद्यते अयनाय, अयनाय अन्य पंथा न विद्यते. अयनाय, अयनाय मोक्षाय, मोक्ष प्राप्ती करिता दूसरा कोणता मार्गच नाही. इत्यादि श्रुतियों ने आत्मज्ञान को ही साक्षात मोक्ष का साधन कया है. या श्रुतीने काय सांगितलं? मोक्षाचं साक्षात साधन कोण आहे? आत्मज्ञानच सांगितलेलं आहे. आत्मज्ञान को ही साक्षात मोक्ष का साधन कया है. या कारण ते भी तीन कर्मों को साक्षात मोक्ष की साधनता संभवती नाही. पूर्व पक्षी काय म्हणला होता की मोक्षाचं साक्षात साधन माना यज्ञाधिक कर्मांना. तर सिद्धांताने सिद्ध करून दिलं श्रुतीचा आधार घेऊन की कर्म, यज्ञाधिक कर्म मोक्षाचं साक्षात साधन नाहीये, विविदिशेचं साधन आहे. ठीक आहे ना? मोक्षाचं साक्षात साधन ज्ञानच आहे. या कारण ते भी तीन कर्मों को साक्षात मोक्ष की साधनता संभवती नहीं. किंतु मग पूर्वोक्त रीति से तीन कर्मों को अंतकरण शुद्धि की द्वारा विविदिशा का ही हेतुपणा संभव है. ते यज्ञाधिक कर्म केले, अंतकरणाची शुद्धी होती. अंतकरण शुद्ध झालं तर त्या शुद्ध अंतकरणामध्ये आत्मतत्वाला, ब्रह्मतत्वाला जाणण्याची इच्छा होते. आणि जाणण्याची इच्छा झाली मग मनुष्य हळूहळू पुढची साधनं करायला लागतो. विवेक, वैराग्य, समाधी षटकं, मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन या साधनाचं तो अनुसरण करतो. ठीक आहे. चला
अंतकरण शुद्धीद्वारा विविधिशा काही हेतुपणा संभव्य है. लागलं एवढं. आता पुन्हा पूर्व पक्षी काही शंका करतो आहे. त्या शंकेचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.